नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता 2 लाख पर्यंत पीक कर्ज माफ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही योजना नेमकं काय आहे, कोणाला लाभ मिळणार आणि अर्ज कसा करावा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम बघूया आपण योजना काय आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कर्जबाजारी शेतकरी दिलासा देणे. अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्ती, कमी बाजारभाव आणि वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेला आहे. यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता बघूया आपण शेतकरी मित्रांनो, किती कर्ज माफ होणार. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंतचे पीक कर्ज माफ होऊ शकते. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्यावर बँकेचे पीक कर्ज बाकी असेल तर त्याला मोठा फायदा मिळू शकतो. आता कोण पात्र असणार बघा. कोण पात्र असणार? महाराष्ट्रातील शेतकरी, पीक कर्ज घेतलेले असणे शेतकरी, ठराविक तारखेपासून थकीत कर्ज आणि जिल्हा बँकेचे कर्ज, राष्ट्रीयकृत जिल्हा बँकेचे कर्ज. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे आणि ते थकीत आहे अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता कोणत्या कालावधीचे कर्ज माफ होणार? शेतकऱ्यांना प्रश्न पडेल, कोणत्या कालावधीचे कर्ज माफ होणार? सरकारने 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जाचा विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आलेली आहे. अंतिम जी-आर आणि अटी आल्यानंतर पूर्ण स्पष्टता मिळणार आपल्याला. बघा, ज्या शेतकऱ्यांचे अशी माहिती आहे, अजून जी-आर यायचा आहे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, म्हणजे ज्यांचं थकीत कर्ज आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता नियमित कर्जफेड करण्यासाठी खुशखबर. बघा, आता नियमित कर्जफेड बघा, फक्त थकीत कर्जदारांना नाही तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार प्रोत्साहन देणार आहे. अशा शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. म्हणजे मिळू शकते, मिळणार आहे, मिळू शकते. कोणते कागदपत्र लागू शकतात? बघा शेतकरी मित्रांनो, बघा कोणते कागदपत्र लागू शकतात. आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, कर्ज खाते माहिती आणि मोबाईल नंबर. बघा, ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतले कर्ज काढलेले असेल, आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, कर्ज खाते आणि मोबाईल नंबर, हे जे आपण सांगितलेले आहे 5 डॉक्युमेंट, हे लागणार म्हणजे लागणार शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही आहे, काही आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, ते पासबुक भरलं असेल, नवीन पासबुक काढून घ्या. 7/12 नवीन रनिंगमधला घ्या आणि कर्ज खाते, बँकेत जाऊन कर्ज खाते काढून घ्या आणि मोबाईल नंबर, आपला मोबाईल नंबर अपडेट ठेवा. रिचार्ज मारला नसेल रिचार्ज मारून घ्या. तर हे कागदपत्र आपल्याला लागणार म्हणजे लागणार. हे आवश्यक कागदपत्र आहे शेतकरी मित्रांनो. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने घोषणा पण केली, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही का. कोण्या शेतकऱ्यांना मिळणार ते पण सांगितलं. आणि जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना पण 50,000 अनुदान मिळणार नाही का. पण अजून स्पष्टता नाही. मग आता शेतकऱ्यांना वाटत असेल जी-आर आला का? आता बघूया आपण, जी-आर आला आहे का. सध्या या योजनेबाबत सरकारकडून घोषणा आणि प्राथमिक माहिती समोर आली आहे. जे काही मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, कोण शेतकरी अपात्र आहेत, कोण शेतकरी पात्र आहेत, नाही, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही जी योजना आहे सरकारी कर्जमाफी, हे तर आपल्याला सरकारने घोषणा करून दिलेली आहे. ह्या योजना आपण सरकार म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. परंतु हे सर्व मी आता प्राथमिक माहिती सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला. पण अजून मेन जी-आर आलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, घोषणेत सांगितलेलं आहे का आम्ही रेग्युलर कर्जमाफी शेतकऱ्यांना
50% देऊ आणि जे 30 सप्टेंबरपर्यंत 2025 पर्यंत जे थकीत कर्जबाकी शेतकरी आहे त्यांना आपण 2 लाख पर्यंतचं कर्ज माफ करू. ही घोषणा झाली. पण जी-आर आला आहे का? बँकेला जी-आर पाठवलेला काय? शेतकऱ्यांना जी-आर बद्दल काही माहिती आहे का? तर बघा, जी-आर आला आहे का? सध्या या योजनेबाबत सरकारकडून घोषणा प्राथमिक आणि समोर माहिती आलेली आहे शेतकरी मित्रांनो. कोणतीच घोषणा झालेली नाही आहे आता जी-आर बद्दल. पूर्ण जी-आर आणि ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होईल. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, अफवावर विश्वास ठेवू नका. बघा, त्यांनी सांगितलं आहे, मोठमोठे भाषण दिलेले आहे, त्यांनी सांगितलेले आहे शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत कर्जमाफी आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000. पण जी-आर आल्यानंतर जी-आर मध्ये काय आहे का ते सरसगटच कर्जमाफ करतात का? ते काही होऊ शकते शेतकरी मित्रांनो. नियम अटी लागू असणार सर्वांना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, अजून जी-आर याच आहे. आपल्याजवळ जर फार्मर आय-डी नसेल तर फार्मर आय-डी काढून घ्या. हे महत्त्वाचं. आपल्याला फार्मर आय-डी मुळे आपल्याला त्रास जाऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आय-डी नाही आहे ते लवकरात लवकर पंचायत समिती मध्ये जाऊन किंवा सेतूमध्ये जाऊन आपला फार्मर आय-डी तयार करणे फार आवश्यक आहे. आणि मोबाईल नंबर अटॅच करणे फार आवश्यक आहे. आधार कार्ड, आपले सगळे डॉक्युमेंट जमा करून ठेवा शेतकरी मित्रांनो. सगळे डॉक्युमेंट जमा करून ठेवा. कारण की सरकार कधीही जी-आर आणू शकतो. आता खरीप हंगामाची लागवड चालू आहे, सुरुवात होणार आहे, नाही का? या वेळेस जी-आर जर आला आणि आपल्याला जर कोणते डॉक्युमेंट नसले आणि आपला पेरणीचा टायमिंग आणि कागदोपत्राचा टायमिंग ह्या एक येऊन आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. म्हणून सांगतो, अजून जी-आर यायचा आहे. कोणत्या गोष्टीवर अफवा पसरू नका. जी-आर आला, एकदा का जी-आर आला आणि तो बँकेला पाठवला जी-आर, मग काय प्रोसेस आहे काय नाही हे आपल्याला सर्वांना कळेल शेतकरी मित्रांनो. आता बघूया, शेतकऱ्यांसाठी मी एक सल्ला देणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, एक मोठा सल्ला, कोणालाही पैसे देऊन फॉर्म भरून घेऊ नका. फक्त अधिकृत वेबसाईटवर किंवा CSCC केंद्रावरूनच माहिती घ्या. CSC केंद्रावरूनच माहिती घ्या. हे बघा, आता कर्ज माफ झालेले आहे, इथून फॉर्म भरावं लागते, तिकडून फॉर्म भरावं लागते, इथं फॉर्म भरावं लागते, अशी अफवा पसरवली जाते. अधिकृत वेबसाईटवरच जा, CSC सेंटरवर केंद्रावरूनच माहिती घ्या. आपल्याला तिथे माहीत पडेल काय प्रोसेस आहे काय नाही, जी-आर आला की नाही आला. तुम्ही अपडेट राहा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि तुमच्यावर खरंच कर्ज आहे का? ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बरेचसे शेतकरी आहेत कर्ज नाही आहे शेतीचं, आणि बरेचसे शेतकरी आहेत कर्ज आहे, कारण कर्जाशिवाय शेती आहे नाही, नाही का? तर अफवावर विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो. पूर्ण डॉक्युमेंट कंप्लीट करा, आपला आधार नंबर अपडेट करा, फार्मर आय-डी बनवून घ्या बनवलेला नसेल, आणि आपला मोबाईल नंबर अपडेट नक्की कनेक्ट ठेवा एकमेकाशी. तर चला तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.